मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशन 2025 मध्ये तुम्हाला मेसेज येतो आहे, यू आर नॉट अलॉटेड सीट इन द करंट राऊंड। सेकंड राऊंड लिस्ट या ठिकाणी आजच जाहीर झालेली आहे आणि बऱ्याच मुलांचा SMS आहे की यू आर नॉट अलॉटेड। आता याच्याबद्दल कोणताच ट्रेड मिळाला नाही, म्हणजे तुम्ही सेकंड राऊंडमध्ये कोणताच ट्रेड तुम्हाला आत्तापर्यंत मिळालेला नाही। आता पुढे काय करायचं आहे असे बरेच जण विचारतायत। त्याचबरोबर थर्ड राऊंड कधी आहे याबद्दल सुद्धा बरेच जणांची विचारणा होत आहे। तर याबद्दल आपण डिटेल बघणार आहोत। त्याचबरोबर सेकंड राऊंडला ज्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे त्यांनी एक अट आपल्या मागच्या वेळी मी व्हिडिओमध्ये सांगितली होती, वाचली असेल की नाही ते बघा, नाहीतर नंतर पश्चाताप होऊ शकतो। त्यामुळे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सेकंड राऊंडमध्ये यू आर नॉट अलॉटेड आलेला आहे त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ शक्यतो बघतो। यामध्ये तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जाते। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला कोणताही जर ऑप्शन मिळाला नसेल किंवा कोणताही ITI मिळाला नसेल तर तुम्ही काय करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघतो आहे। तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो की यू आर नॉट अलॉटेड। त्यावेळी आता तुम्हाला ऑप्शन बदलणं गरजेचं आहे। त्याच किंवा जर तुमचे मेरिट जर जास्त असेल तर परत एकदा तुम्ही ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊन वेकंट सीट रिपोर्ट या 2-3 दिवसात चालू होईल आणि त्यानुसार आपल्याला सबमिट आणि चेंज ऑप्शन प्रिफरन्स यामध्ये जायचं आहे। म्हणजे वेकंट सीट कुठे कुठे आहेत, बऱ्यापैकी जागा आहेत, अजूनही नाराज व्हायची गरज नाही, भरपूर जागा अजून शिल्लक आहेत, रिक्त आहेत। त्यामुळे वेकंट सीट रिपोर्ट तुमच्या लक्षात येईल की कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत। त्याचबरोबर तुम्ही प्रत्यक्ष ITIला भेट देऊन सुद्धा त्या ITIमध्ये किती जागा रिक्त राहतील साधारण ह्याचा आता ताळमेळ घालण्यासाठी आपण तारीख बघू। तर आज मेरिट लिस्ट लागलेली आहे, तर त्यामध्ये 17 जुलै 5 वाजेपर्यंत मेरिट लिस्ट आलेली आहे। आता अशामध्ये अट काय आहे, ज्यांना 3 विकल्पापैकी एखादा जरी ट्रेड मिळालेला असेल तर ही अट होती, ही मागच्या वेळी पण सांगितली होती, तर त्यांनी 18 ते 22 जुलैपर्यंत ॲडमिशन घेणे बंधनकारक राहणार आहे। कारण जर तुम्ही पहिला, दुसरा आणि तिसरा, समजा पहिला इलेक्ट्रिशियन टाकला, दुसरा फिटर टाकला, तिसरा वेल्डर टाकला आणि तुम्हाला वेल्डर मिळाला असेल तर तो सुद्धा घ्यावा लागणार आहे। अन्यथा तुम्ही डायरेक्ट शेवटच्या म्हणजे स्पॉट ॲडमिशनमध्ये जाणार आहात, म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या फेरीमध्ये प्रवेश मिळणार नाही। त्यामुळे ही अट वाचून तुम्ही ऑप्शन भरले असतीलच। त्यामुळे जर तुम्ही जो पसंतीक्रम मिळालेला आहे तो तुम्हाला त्यापैकी कोणताही एक पहिला, दुसरा, तिसरा मिळाला तर घ्यावा लागणार आहे। आणि तिसरी फेरी आता याचं ॲडमिशन कधी आहे तर 18 ते 22 जुलै। 18 ते 22 जुलैमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंच आहे ज्यांनी पहिले 3 ऑप्शन भरले होते त्यांनी। आता तिसऱ्या फेरीसाठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 18 पासूनच म्हणजे उद्यापासून ऑप्शन ओपन होणार आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला 18 ते 22 जुलैपर्यंत ऑप्शन ओपन राहणार आहेत। त्यासाठी तुम्हाला लॉग इन करून सदर ऑप्शन वेकंट सीट बघायचे आहेत। साधारण 22 तारीखपर्यंत तुम्ही ऑप्शन थांबू शकता किंवा वेकंट सीट रिपोर्ट बघून सबमिट ऑप्शन फॉर्म प्रिफरन्स बदलायचा आहे। म्हणजे तुम्हाला जे काही तुम्ही ऑप्शन टाकले आहेत त्याच्यामध्ये अजून काही ऑप्शन, तर ते पहिले 5 ऑप्शन तुम्हाला बंधनकारक राहणार आहेत। या अटी तुम्ही लक्षात घ्या। जर तुम्ही पहिले 5 ऑप्शन भरले त्याच्यापैकी एक जरी मिळाला तरी तुम्हाला तिसऱ्या राऊंडमध्ये तो घ्यावा लागणार आहे। तर तिसरा फेरी जी आहे ती 27ला समजेल तुम्हाला आणि 28 ते 1 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला या फेरीमध्ये जावं लागणार। तर 27 तारीखला तुम्हाला परत एकदा लॉग इन करून बघायचं आहे। आता याच्यापूर्वी व्हिडिओ अपडेट देणारच आहे। त्यानंतर चौथी फेरी ही ओपन फेरी असणार आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कास्ट कॅटेगरी नसते। त्यामुळे आता तिसरी फेरी ही कास्ट कॅटेगरीची फेरी आहे। आता तुम्हाला जर ॲडमिशन मिळालं नाही तर तुम्ही 100% यामध्ये चौथ्या फेरीसाठी ऑप्शन आणि ट्रेड बदलणं गरजेचं आहे। त्यामुळे तिसरी फेरी महत्त्वाची आहे, ती कास्ट कॅटेगरीची। पहिली, दुसरी आणि तिसरी फेरी तुम्हाला कास्टचा फायदा मिळतो, कास्टच्या जागा मिळतात। त्यामुळे यामध्ये जे काही विकल्प निवडणार आहात त्यांच्यामध्ये थोडासा अभ्यास करून जवळच्या ITIला भेट द्या, ज्या ITIमध्ये तुम्ही इच्छुक आहात त्यामध्ये जाऊन। आता मेरिट लिस्ट मी याच्यापूर्वी अपडेट करणारच आहे, म्हणजे मेरिट कट ऑफ जो आहे आताचा तो कशा प्रकारे आहे त्याच्याबद्दल सुद्धा व्हिडिओ बनवतो आहे। तर तुम्ही काय बघून घ्या, तर आपल्याला कोणत्या प्रकारे आपल्याला कोणत्या कट ऑफपर्यंत आपण जाऊ शकतो, आपला मेरिट कुठपर्यंत जाऊ शकतो, आपल्याला 10वीमध्ये असलेले मार्क्स कुठपर्यंत जाऊ शकतो आपण,
यामध्ये अभ्यास करा आणि पुढचे ऑप्शन मात्र वेकेंट सीट रिपोर्ट म्हणजे वेकेंट सीट रिपोर्ट बघून उद्यापासूनच ऑप्शन चालू होतील, पण वेकंट सीट रिपोर्ट हे तुम्ही 22 तारीखला साधारण दुपारपर्यंत बघायचे आणि मग ऑप्शन फॉर्म संध्याकाळपर्यंत सबमिट करायचा आहे. तर या अपडेट सोबतच सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. ज्यांना अद्याप ॲडमिशन मिळालं नाही त्यांनी नाराज व्हायची गरज नाही, तुम्हाला भरपूर जागा अजून अद्याप आहेत. त्यामुळे सगळ्यांना ॲडमिशन इथे 100% मिळणार आहे. फक्त पेशन्स आणि ऑप्शन्स खूप महत्त्वाचे आहेत. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.